वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये डीपीआयच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे। वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये दलित पॅंथर इंडिया डीपीआयच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला। या आंदोलनात भीमसैनिक आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले। मंत्री गिरीश महाजन यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी तसेच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी डीपीआय कडून करण्यात आली आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अरे या गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडी अधिकार असो या माझ्या सरकारचा अधिकार असो। आता गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। आता गिरीश महाजनचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। अन्यथा मंत्री गिरीश महाजन यांना सोलापूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। जानेवारी झालेली घटना, गिरीश महाजन जे नाशिकचे पालकमंत्री आहेत, आज बाबासाहेबाला पूर्ण ऑल इंडियात ऑल भारताच्या बाहेर डोक्यावर घेऊन असतात लोक। आणि ज्या भारतात डॉक्टर बाबासाहेब जन्म झाला, मला एवढी विसर पडली की बाबासाहेबाचं नाव घ्यायला आला भान नाही। आणि भाजप सरकारला काय झाले माहीत आहे का, जसं या नेपाळमध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये जसं परिस्थिती झाली आहे, त्यांना काय वाटले की आमच्यासारखं काय चालणार नाही तर, पण ज्यावेळेस जनता यांना दाखवून दिली, घरात घुसू मारलेली आहे, त्यावेळेस या भाजप सरकारला कळेल। आणि भाजप सरकारने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी ही प्रामाणिकपणा आम्ही डीपीआय वतीने आम्ही मागणी करणार आहे। आम्ही कलेक्टरला पण निवेदन देणार आहे आणि पालकमंत्री गोरे साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे। आणि त्याच्या पुढे बाबासाहेबांबद्दल जर असं काय गोष्टी वारंवार होत आहे त्याच्या पुढे आम्ही खपवून घेणार नाही। वन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये जो शासकीय कार्यक्रम असतो झेंडावंदनच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलले, संविधानाबद्दल बोलले, परंतु त्यांना काय माहित नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव टोचू लागलेलं आहे, त्यामुळे त्यांनी ते बाबासाहेबांचं नाव विसरलेलं आहे। आणि आमची जी महिला भगिनी आहे माधवी जाधव, या ताईने अतिशय म्हणजे डेअरिंगने त्यांना तिथल्या तिथे प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यांचंही आम्ही या ठिकाणी पक्षाच्या वतीने कौतुक करतो। आणि डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जे गिरीश महाजन आहेत त्यांना त्यांची आम्ही येत्या काळात जागा दाखवू। ते सोलापूरला कधीही आले की त्यांना आम्ही या सोलापूरमध्ये येऊ देणार नाही, फिरू देणार नाही, या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि त्यांचा निषेध करतो।